हा मित्रांनो नमस्कार. रोज एक तास स्वतःसाठीचा आजचा आपण व्हिडिओ क्रमांक हा 36 बनवत आहोत. दैनंदिन जीवनामध्ये आपल्या सकाळी जर आपण वॉकिंग केली तर याच्यामध्ये एक बेस्ट पर्याय असतो. आता सकाळचे सत्र सध्या सुरू झालेले आहे, सकाळच्या शाळा आहे. मग आपण ड्युटी जरी असली तरी सकाळच्या सत्रात मित्रांनो आपली वॉकिंग करणं फार काळाची गरज आहे, जेणेकरून आपण थोडं लवकर उठावं. 5 म्हणजे 4:30 उठल्यानंतर 4:45 आपली जर वॉकिंग सुरू झाली तर आपली वॉकिंगही होऊन इतर आपल्या ड्युटी पण होतात आणि एक आपल्या दैनंदिन जीवनामधलं जे आहे मित्रांनो रुटीन ते पण आपलं छान राहतं आणि अशा नैसर्गिक वातावरणात फिरावं. बघा आता आम्ही जे फिरत आहोत हा रस्ता कच्चा आहे आणि वेगवेगळ्या याच्या माध्यमातून आता बघा आपला सूर्यदेव जो आहे तो सध्या मित्रांनो म्हणजे तांबडं आता फुटलेला आहे आणि आता आमची वॉकिंग जी आहे सध्या 4 किलोमीटर पूर्ण पण झालेली आहे. तर या सगळ्या माध्यमातून आमचा जो ग्रुप आहे मागील 1 वर्षापासून सातत्यानं वॉकिंग आणि वॉकिंगचे इम्पॉर्टन्स आपल्याला सांगतायत आणि इतर रील आपण मित्रांनो बघता, परंतु जे कामाचे रील आहेत तर ते बरेचदा पाहतो आपण की प्रेक्षक बघत नाही. तर या माध्यमातून वॉकिंगचे जे बेनिफिट्स आहेत तर ते मित्रांनो खरंच आपल्याला एक म्हणजे अनकाउंटेबल ते आहेत. नेहमीच आम्ही सांगतो. तर आमच्या आता जे अध्यक्ष आहेत ते पण बोलतील. आता बोला. मित्रांनो शरीर जी ऐकून चला ना, शरीर जे आहे मित्रांनो ती ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे आणि जर आयुष्यात सर्वात जर महत्त्वाचं असलं तर ते शरीर आहे मित्रांनो. कारण की आपल्याला दोनच गोष्टी माहीत आहे की ज्याच्याकडं पैसा आहे तर तो श्रीमंत, हीच व्याख्या आज झालेली आहे. परंतु ही व्याख्या अतिशय चुकीची आहे. कारण मित्र पैसा जो आहे तो तुम्हाला औषध घेऊन देऊ शकते, तुम्ही मोठ्या महागड्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता, परंतु तो तुमचे आरोग्य परत आणून देऊ शकत नाही. जर मित्रांनो तुमचे जर लिव्हर जर खराब झाले तर लिव्हर ट्रान्सप्लांटचा खर्च जो आहे मित्रांनो जवळपास 40 ते 50 लाख रुपये खर्च आहे. आणि तुम्ही 50 लाख नाही, तुम्ही जर श्रीमंत असले तर तुम्ही 50 कोटीसुद्धा खर्च करता लिव्हरसाठी मित्रांनो, परंतु ते सक्सेसफुल व्हायची गॅरंटी जी आहे ती 5% सुद्धा नसते. तर मित्रांनो हा जे शरीर जे आहे तर शरीर हे कोणत्या संपत्तीमध्ये मोजता येत नाही. त्याच्यामुळं श्रीमंती ही फक्त पैशातच मोजू नका. श्रीमंती मित्रांनो जी आहे की दुसऱ्याला दान करण्याची श्रीमंती आहे, त्याला श्रीमंत समजावे. जो लोकांना दान करते, जो लोकांना मदत करते त्यालासुद्धा आपण श्रीमंत समजावे. ज्याचे विचार चांगले आहेत त्यालासुद्धा आपण श्रीमंत समजावे. आणि मित्रांनो जे लोकांना मोटिवेट करतात त्याचे ते श्रीमंत समजावे. मित्रांनो आमच्या विचारसरणीनुसार संत गाडगेबाबा सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. मित्रांनो ज्यांचे विचार जर तुम्ही वागले तर मित्रांनो तुमचं जीवन चांगलं होईल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अतिशय श्रीमंत. तर मित्रांनो श्रीमंतीची व्याख्या जी आहे ती आमच्याकडून तुम्ही समजावून घ्या आणि आमचे व्हिडिओ नक्कीच बघा आणि आम्हाला नक्की फॉलो करा. फिरायला आलो बघा, हे वातावरण बघा मित्रांनो, आम्ही कुठल्या वातावरणात फिरायला आलो बघा. आता सूर्यदेव आपले निघलेले आहे, अतिशय छान आल्हाददायक वातावरण. ते दिग्रत काय म्हणते